बातमी आहे जगातील सर्वात मोठ्या घडामोडीची। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आता पुढे काय होणार, कारण हसीना या भारतात आहेत। आता त्यांचं प्रत्यार्पण कसं होईल याबाबत नियम काय सांगतो हेच आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर मानवतेविरुद्धचे गुन्हे ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावलेली आहे आणि त्यांचा निकाल दिलेला आहे। भारतासाठी एक हे मोठं राजकीय कायदेशीर प्रश्न आता उद्भवू शकते। विशेषतः भारत त्यांना हद्दपार करू शकेल का, हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा आहे। आता याची पार्श्वभूमी काय, तर आधी पार्श्वभूमी ते आपण जाणून घेऊयात। 2024 मध्ये बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या निषेधानंतर सुरू झालेल्या आंदोलनामध्ये मोठी हिंसात्मक दडपशाही झाली होती। आता ICTBD म्हणजेच इंटरनॅशनल क्राइम्स ट्रायब्युनल बांगलादेश या न्यायाधिकरणाने हसीनांविरोधात दोषारोप केलेला आहे आणि ज्यात असं म्हटलं आहे की त्यांनी निर्दोष नागरिकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले। न्यायालयाचा हा निकाल मानवतेविरुद्ध गुन्हे म्हणून आलाय आणि फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। बांगलादेशी न्यायाधिकरणाच्या न्यायाधीशांनी याबद्दल सांगितलं की जुलै-ऑगस्ट दरम्यानमध्ये जे निदर्शनं झाली होती त्यामध्ये परिस्थिती लक्षणीयरित्या बिघडली होती। या हिंसक संघर्षामध्ये सुमारे 1400हून लोकांचा बळी गेला होता। 2400हून अधिक जखमी झाले होते। न्यायाधीशांच्या मते तत्कालीन शेख हसीना या सरकारने परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी शस्त्रांचा वापर केला होता। यामुळे देशाच्या अनेक भागामध्ये व्यापक विनाश झाला आणि परिस्थिती आणखी बिकट झाली। यानंतर शेख हसीना बांगलादेशातून पळून गेल्या आणि भारतात त्यांनी आश्रय घेतला। हसीना भारतात आहेत, तर आता त्यांचं काय होणार, हा मोठा प्रश्न आहे। शेख हसीना सध्या भारतात आहेत, म्हणून बांगलादेशने त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताकडे केली आहे। पण प्रत्यार्पण म्हणजे असं चालतं काम नाही। यासाठी कायदेशीर करार, राजकीय विचार आणि मानवी हक्काचे मूल्यांकन हे आवश्यक आहे। कोणत्याही देशातून फरार किंवा आरोपी व्यक्तीला थेट परत पाठवता येत नाही। यासाठी प्रत्यार्पण करार, कायदेशीर प्रक्रिया, सुरक्षा मूल्यांकन आणि मानवी हक्कांच्या आवश्यकतेच्या गरजा आहेत। आता भारत आणि बांगलादेशमध्ये प्रत्यार्पण करार आहे, परंतु तो फक्त तेव्हाच लागू होतो जेव्हा प्रकरण हे पूर्णपणे गुन्हेगारी असेल आणि राजकीयदृष्ट्या आरोपित असेल। आंतरराष्ट्रीय कायद्याने एक प्रमुख तत्व म्हणजे राजकीय सूडबुद्धी असलेल्या प्रकरणांमध्ये कोणत्याही व्यक्तीला हद्दपार केलं जात नाही। आता इंडिया बांगलादेश प्रत्यार्पण करार काय सांगतो, तर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये 2013 मध्ये प्रत्यार्पण करार आहे। या करारामध्ये आर्टिकल 6 अशी तरतूद आहे, राजकीय स्वरूपाचे गुन्हे म्हणून काही प्रकरणांमध्ये प्रत्यार्पण नाकारलं जाऊ शकतं। या करारामध्ये एक मोठी अट आहे, काही गुन्हे ज्यात राजकीय म्हणून ओळखले जाऊ नयेत त्यात हत्याकांड, गंभीर हिंसा इत्यादींचा समावेश आहे। आणखी एक अट आहे, आर्टिकल 8, जर आग्रह करणाऱ्या देशाच्या आरोपीबाबत आरोप न्यायाच्या हितात विश्वासाने केलेले नसतील किंवा न्यायापेक्षा राजकीय हेतूने केलेले असेल तर प्रत्यार्पण नाकारलं जाऊ शकतं। भारत हसीना यांचं प्रत्यार्पण रोखणार का, तर हसीना यांच्या विरुद्धचे आरोप राजकीय स्वरूपाचे आहेत, त्यामुळे भारत प्रत्यार्पण नाकारू शकेल असं तज्ञांना वाटतं। भारताला कायदेशीर पातळीवर निर्णय घ्यावा लागेल, हा दावा न्यायाच्या हिताचा आहे की राजकीय प्रतिशोध आहे हे भारताने हसीनांना राजकीय आश्रय द्यायचं ठरवल्यास प्रत्यार्पण करणे अधिक कठीण होईल। आता अशा प्रकारे हद्दपार न करण्याचा पर्याय कायदेशीररित्या समर्थनीय ठरू शकतो। भारताने यापूर्वी दलाई लामा, अनेक अफगाण नेते आणि श्रीलंका आणि पाकिस्तानमधील असंख्य राजकीय व्यक्तींना आश्रय दिला आहे। न्यायालयीन प्रक्रिया आता यात काय भूमिका घेते, न्यायालयीन प्रक्रिया काय सांगते ते समजून घेऊयात। भारतात अंतिम निर्णय भारतीय न्यायालयाद्वारे होईल। प्रत्यार्पणाची जी मागणी आहे ती प्राप्त झाल्यानंतर भारताचे न्यायालय हे पुरावे, आरोपांची गंभीरता आणि मानवी हक्कांचा धोका तपासेल। हे एक दीर्घकालीन कायदेशीर प्रक्रिया होऊ शकते, ज्यात राजकीय दडपण, आंतरराष्ट्रीय दबाव आणि मानवी हक्क यांचे सर्व पैलू समजले जातील। आता याचा निष्कर्ष काय, शेख हसीना यांचं प्रत्यार्पण स्वतःची जबाबदारीपेक्षा राजकीय निर्णय असू शकतो। भारताला कायद्याचं पालन करताना राजकीय स्वारस्य, दहशतवाद, धोके न मानता हे मानवाधिकाराचं संरक्षण करावं लागेल। शेवटी हे केवळ एक देशातील न्यायाचा प्रश्न नाही आहे, तर आंतरराष्ट्रीय राजकारण आणि मानवाधिकाराची कसोटी आहे।
आता एकूणच बांगलादेश न्यायालयाचा निर्णय भारताला कोणतीही कारवाई करण्यास भाग पाडू शकत नाही। सर्व कायदेशीर, राजनैतिक आणि सुरक्षा बाबींचं मूल्यांकन केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल। तुम्हाला याबाबत काय वाटतं? हसीना यांना भारताने परत पाठवावं का आणि त्यांना त्यांच्या देशामध्ये न्यायालयीन लढाईसाठी सामोरं जाऊ द्यावं? याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका।